ऐतिहासिक पुणे, सेवानिवृत्तांचं पुणे, शांत पुणे, शीतल स्वच्छ हवा असलेलं पुणे. एकेकाळी अशी कीर्ती लाभलेल्या शहराचा हा आताचा चेहरा. प्रदूषणानं ओतप्रोत भरलेलं, बकालपणाकडे झुकणारं, वाहनांच्या तुंबलेल्या गर्दीत जीव मुठीत घेऊन चालायला लावणारं पुणे. एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर आताही विद्येसाठीच प्रसिद्ध आहे, पण विद्येच्या व्यापारीकरणासाठी. भक्कम सांस्कृतिक बंध असलेल्या या शहरातलं नैसर्गिक सौंदर्यच लोपत चाललं आहे. केवळ तेच नाही, तर लोपत चालला आहे माणसा माणसातला संवाद. प्रत्येक जण आपल्याच कोशात अडकलेला, अगदी कुटुंबातला प्रत्येक घटकही. पाश्चात्य संस्कृतीच्या पगड्यानं नुसतं पुण्याचं बाह्य स्वरूपच हरवलं नाहीये, तर त्यानं आपलं जीवनमानच ढवळून टाकलंय, आपलं आरोग्यही बिघडवलंय. हे सगळं छेदायचं तर गरज आहे निसर्गाच्या जवळकीची. भारत म्हणजे निसर्गानं भरभरून दिलेला भूभाग, सूर्य. जगात आपल्या इतकी सूर्यप्रकाशाची समृद्धी इतर कुठं मिळणार? माणसांना आणि या पृथ्वीला आरोग्य देणारा सूर्य, केवढीही श्रीमंती. ही श्रीमंती आपल्यापर्यंत वेगळ्या स्वरूपात पोहोचवण्याचं स्वप्न 40 वर्ष पाहणारे हे आहेत अण्णा भिडे, आणि त्यांचं साकारलेलं स्वप्न म्हणजे सूर्य शिबिर. औद्योगिक क्रांतीनंतर माणसाच्या जीवनात ऊर्जेचा प्रचंड वापर सुरू झाला, परंतु दुर्दैवाने त्याच्यात प्रदूषणाचा भागही तितकाच मोठा आहे. प्रदूषणयुक्त हवा, पाणी आणि अन्न याचा उपयोग केल्यामुळे एकूण शरीर प्रकृती किंवा आरोग्य नीट राहत नाही, हा एक विचार सूर्य शिबिर निर्माण करण्यामागे आहे. पुण्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर सिंधू सागर वाटावा असं वरसगाव धरणाच्या जलाशयाला लागून सह्याद्रीच्या कुशीतलं हे सूर्य शिबिर म्हणजे ज्ञान, विज्ञान, आरोग्य, निसर्ग यांचा अखंड वाहणारा खळाळ. चला तर या आगळ्या वेगळ्या आनंद यात्रेची सुरुवात करूया. आपण आपला प्रवास सुरू करीत आहोत बोटीनं. सूर्य शिबिराच्या मालकीच्या ह्या 2 बोटी आपला 2 किलोमीटर लांबीचा जलप्रवास किती मजेत घडवतायत. इथला दिवस घड्याळाच्या गजरानं नाही उगवत, तर उगवतो पक्ष्यांच्या किलबिलाटानं, शीतल झुळकेनं. पूर्वेला लालिमा आला की सगळं शिवार जागं व्हायला लागतं. अशा या रामप्रहरात सुरू होते शिबिराची प्रभात प्रार्थना आणि ध्वजारोहण. निसर्गाचा दिवस सुरू झाला, पक्ष्यांचा दिवस सुरू झाला. या लयीत जायचं असेल तर आपल्याला करायला हवं वॉर्मिंग अप. दमलात ना? मग आता पाण्या इतकी दुसरी मजा कशात? चला तर आनंद लुटूया जलतरणाचा.
आयुष्याच्या निर्भयतेसाठी प्रत्येकाला हवं धाडस. रोप क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग हे असेच प्रकार आहेत. कौशल्य, धाडस, कल्पकता जागवणारे. घोड्यावरची माळ अंगात वीरश्री उत्पन्न करते बघा. हे अनुभवायचं ते आनंदासाठी, साहसासाठी आणि आपणही हेही करू शकतो हा आत्मविश्वास जागवण्यासाठी. एवढं सगळं जमल्यानंतर आपल्याला गिर्यारोहण जमलं नाही तरच नवल. या सगळ्या घाम काढणाऱ्या शारीरिक आणि मानसिक कस लावणाऱ्या खेळानंतर आता मात्र जेवण हवंच, आणि तेही भरपेट. तयारच आहे सकस शाकाहारी स्वादिष्ट भोजन. आणि आग्रहानं खाऊ घालायला, आग्रह करायला स्वतः अण्णा जातीनं हजर. इथं कॅम्पसाठी खूप चांगली जागा आहे. इथं स्विमिंग पूल पण आहे एन्जॉयमेंटसाठी, आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे हे आहेत ते बघून आपल्याला खूप चांगले वाटते. इथं जेवण खूप एकदम चांगलं आहे. चला आता तृप्त भरल्या पोटी निवांत भटकंती करूया. थोडं निरीक्षण करायचं आणि मौज करता करताच सौरशक्तीचं आपल्या आयुष्यातील महत्त्व जाणायचं. निसर्गाचा वेध घेता घेता आपल्याला याही गोष्टींची माहिती हवीच. पवनचक्की, शहरी शेतीच्या तंत्रानं पर्यावरण संरक्षण, गोबर गॅस, गांडूळ शेती, वृक्षारोपण यातील खूप गोष्टी आपण शहरातही आणू शकतो आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जवळीकही साधू शकतो. ज्ञानार्जनाबरोबर आता अनुभवा काही करमणुकीचे क्षण. टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम. प्रत्येक गोष्टीत नेम महत्वाचा, म्हणूनच नेमबाजीसाठी तिरंदाजी आणि रायफल शूटिंगही. जीवन परिपूर्ण आणि समाधानी व्हायला हवं तर खेळ आणि मनोरंजनाबरोबर संस्कार हवेतच. मनाचं आरोग्यही हवं. मनाच्या आरोग्यासाठी ओंकार साधना केवढी तरी उपयोगी. नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ज्या आकाशात आपल्याला आरोग्य देणारा सूर्य असतो त्या आकाशाचं वाचन करायला आकाश दर्शनही करूया. ताऱ्यांच्या निरीक्षणाला दुर्बिणी आहेत. आकाश वाचणं हा एक मौजेचा भाग. यासाठी या शिबिरात मार्गदर्शकही आहेत.
रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोप? छे, जरा हलकी फुलकी गंमत तर हवी ना. चला तर आपल्या ओपन एअर थिएटर मध्ये. अगर आप भारत के प्रधानमंत्री होते तो ये जो पाकिस्तानी हमारा कश्मीर छीनना चाहते हैं तो ये उसे रोकने के लिए आप क्या करते? अरे ये तो हमारे बाएं हाथ का खेल है. हम उनको एक ऑफर देता. क्या देता? ऑफर? हाँ, वो ऑफर सुनकर वो कश्मीर का लेने का इरादा ही छोड़ देते हैं. और वो ऑफर क्या है? अरे बताता हूँ, जरा धीरज रखो. वो ऑफर है कश्मीर के साथ बिहार फ्री. कश्मीर के साथ बिहार फ्री और बिहार के साथ हम यानी चालू जी भी फ्री हूँ. ये सुनकर तो कश्मीर को लेने का इरादा ही छोड़ देते हैं क्या? शेकोटी शिवाय काय दिवस संपवायचा? ही आहे कॅम्प फायर. जरी इंग्रजांनी याला गोंडस नाव दिलं असलं तरी ही आपली शेकोटीच. गप्पा टप्पा, गाणी. आजच्या दिवसाच्या आनंदावर कळस चढवायचा तो या गोष्टीनं आणि मग हलके झोपी जायचं. झोप येतेच म्हणा आपोआप. हे शिबिर आहे ते कल्पक, महत्वाकांक्षी आणि विद्यार्थी प्रिय अशा अण्णांचं. अशा एखाद्या ठिकाणची झपाटलेपणाने उभ्या केलेल्या शिबिराची गरज भागवली ती सूर्य शिबिराने. फक्त विद्यार्थ्यांनीच नव्हे तर कुटुंबानी बायको मुलांसह सुरक्षितपणे राहावं, आनंद लुटावा हा उद्देश. आपल्या मुलांनी निळ्याशार पाण्यात डुंबावं आणि आपण कौतुकानं पाहावं. पाहिजे तर त्यांच्या बरोबर मूल होऊन रमावं. झाडाखाली 4 घटका आपल्या माणसात बसावं असं हे पंचतारांकित सुविधांना लाजवेल असं ठिकाण. या शिबिरात संपूर्ण कुटुंब किंवा आपल्या स्नेहासोबत्यांच्यासह कुटुंबियांसह मजेत काळ घालवण्यासाठी सर्व काही सज्ज आहे. 1 दिवसाच्या शिबिराला या किंवा 2-3 दिवसाच्या शिबिराला या, नाहीतर आपल्या कुटुंबासह 1 दिवसाची सहल म्हणून किंवा 2-3 दिवसाचा सोयीस्कर कार्यक्रम ठरवून या. आपल्या आनंदाची हमी आमची. आणि हो, एक सांगायला हवं, इतक्या सर्व नैसर्गिक वातावरणात धूम्रपान, मद्यपान आणि मांसाहार यासारख्या अनैसर्गिक गोष्टी अगदी वर्ज्य बर का. हा मुळात व्यवसाय नसल्यानं वाजवी खर्चात ही अमर्याद आनंद पर्वणी आपल्यासाठी खुली केली आहे आम्ही. पुण्यापासून येऊन पुन्हा पुण्यात आणून सोडण्यापर्यंतची व्यवस्था आमची. जेवण खाण, नाश्ता, चहा यांची काळजी देखील आम्हीच घेणार. या सगळ्यांचा आनंद लुटण्यासाठी आनंद यात्री बनून मात्र तुम्ही यायचं. अधिक माहितीसाठी संपर्क श्री मिलिंद भिडे, निसर्गप्रेमी मंडळ, यशस्वी, प्लॉट नंबर 11, काका हलवाई इंडस्ट्रियल इस्टेट, भापकर पेट्रोल पंपाजवळ, पुणे 411009. दूरध्वनी क्रमांक 422-1896 किंवा 422-3281.